नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नामाचा प्रकार. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजेच भाववाचक नाम. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन हा एक नाउनचा प्रकार आहे. हा एक नामाचा प्रकार आहे. जर तुम्ही नाम म्हणजेच नाउन हा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पाहण्याच्या आधी तो व्हिडिओ नक्की पहा. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्टिव्ह बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बघण्याच्या आधी तो व्हिडिओ बघितला तर हा व्हिडिओ तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे समजेल. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजेच भाववाचक नाम. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन भाववाचक नाम. ज्या गोष्टींना आपण स्पर्श करू शकत नाही किंवा डोळ्यांनी पाहू शकत नाही, परंतु केवळ मनाने कल्पना करू शकतो, अशा स्थितीच्या, गुणाच्या, भावनेच्या, कल्पनेच्या किंवा क्रियेच्या तसेच विचार पद्धतीच्या नावास ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजेच भाववाचक नाम असे म्हणतात. अशा गोष्टी ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही किंवा आपण त्यांना पाहू शकत नाही डोळ्याने, असे जे काही गुण असतील, जसे की हुशार, शहाणा, वेडा, स्थिती असेल, लहानपण, बालपण, भावना असतील, सुखी, दुःखी किंवा कल्पना असतील, अशा गोष्टींना आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे. आता यामध्ये ऑनेस्टी काय झाला? गुण झाला. आपण पाहू शकतो का? नाही पाहू शकत. आपण स्पर्श करू शकतो का? तर नाही करू शकत. हा एक गुण झाला. म्हणून ऑनेस्टी काय झालं? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. सेकंड एक्झाम्पल, चाइल्डहुड इज द पिरियड ऑफ ब्युटी. चाइल्डहुड म्हणजे बालपण. बालपण हा सौंदर्याचा काळ असतो. आता चाइल्डहुड काय झाली? स्थिती झाली. लहानपण, बालपण, तरुणपण, म्हातारपण ही काय झाली? स्थिती झाली. आपण पाहू शकत नाही, डोळ्यांनी पाहू शकत नाही, तसेच स्पर्श पण करू शकत नाही. ही काय झाली? एक कल्पना झाली, स्थिती झाली. त्यामुळे इथे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन काय आहे? चाइल्डहुड. थर्ड एक्झाम्पल, आय लाईक युअर विस्डम. मला तुझे शहाणपण आवडते. विस्डम म्हणजे शहाणपण. आता इथे विस्डम हा काय झाला? गुण झाला. शहाणपण हे काय झाला? गुण झाला. आपण पाहू शकत नाही किंवा स्पर्श पण करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी या सेंटेन्स मध्ये ॲब्स्ट्रॅक्ट नाउन काय झाला? विस्डम. नेक्स्ट एक्झाम्पल, ब्युटी इज अन आर्ट. ब्युटी म्हणजे सौंदर्य. सौंदर्य ही एक कला आहे. आता या ठिकाणी ब्युटी, सौंदर्य आपण पाहू शकत नाही किंवा स्पर्शही करू शकत नाही. ही एक स्थिती झाली किंवा भावना झाली. त्यामुळे या ठिकाणी या सेंटेन्स मध्ये ॲब्स्ट्रॅक्ट नाउन काय झालं? ब्युटी. काइंड्स ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. भाववाचक नामाचे प्रकार. तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचे 3 प्रकार पडतात. There are 3 types of abstract noun. First is quality abstract noun, second state abstract noun, and third one is action abstract noun. तर फर्स्ट आहे क्वालिटी abstract noun म्हणजेच गुणदर्शक भाववाचक नाम. या प्रकारामध्ये यात व्यक्तींच्या गुणांचा समावेश होतो. फॉर एक्झाम्पल, ऑनेस्ट, विस्डम, काइंड एक्सेट्रा. जे काही व्यक्तींचे गुण असतील, जसं प्रामाणिकपणा, हुशारी, दयाळूपणा, प्रेमळपणा, हे जे काही गुण आहेत व्यक्तींचे, या गुणांचा समावेश कशामध्ये होतो? क्वालिटी ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, गुणदर्शक भाववाचक नाम. सेकंड टाइप इज स्टेट ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, स्थितीदर्शक भाववाचक नामे. यामध्ये व्यक्तींच्या परिस्थितीचा किंवा
स्थितीचा समावेश होतो. व्यक्तींची परिस्थिती किंवा स्थिती. फॉर एक्झाम्पल, पॉवर्टी, फ्रीडम, रिच, एक्सेट्रा. पॉवर्टी, फ्रीडम हे काय झाले? परिस्थिती झाली, स्थिती झाली. रिच, त्यामध्ये आपण बालपण, चाइल्डहुड, म्हातारपण, तारुणपण हे पण घेऊ शकतो. हे काय झाले? स्थितीदर्शक भाववाचक नामे, स्टेट ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, ज्यामधून व्यक्तींची परिस्थिती किंवा स्थिती समजते अशा नाउनला आपण स्टेट ऍब्स्ट्रॅक्ट नाउन असे म्हणतो. थर्ड टाइप इज ऍक्शन ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, कृतीदर्शक भाववाचक नामे. या नामामध्ये कृती दाखवणाऱ्या शब्दांचा समावेश होतो. जिथे कृती दाखवणारे शब्द आपण वापरतो अशा नाउनला ऍक्शन ऍब्स्ट्रॅक्ट नाउन असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, मुवमेंट, थेफ्ट, प्रोटेक्शन, एक्सेट्रा. यामधून आपल्याला काय कळते? कृती कळते. मुवमेंट, थेफ्ट, प्रोटेक्शन, एक्सेट्रा. तर ही झाली ऍक्शन ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. तर अशा प्रकारे ऍब्स्ट्रॅक्ट नाउनचे 3 प्रकार कोणकोणते आहेत? क्वालिटी ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, स्टेट ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आणि ऍक्शन ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. वर्ब ऍट इट्स ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. तर यामध्ये काही वर्ब दिलेले आहेत. वर्ब म्हणजे क्रियापदे आणि त्यापासून बनलेली ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. तर फर्स्ट आहे ऍक्ट. ऍक्ट हा वर्ब आहे आणि त्यापासून ऍब्स्ट्रॅक्ट नाउन कोणतं बनलंय पहा? ऍक्शन. त्याच्यानंतर ऍडव्हाइस. ऍडव्हाइस यामध्ये यस आहे पहा. वर्ब मध्ये यस लावलाय आणि ऍब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये त्याचं ऍडव्हाइस सी घेतलाय. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन काय झालं? ऍडव्हाइस. बिलीव्ह, बिलीफ. एक्सेल, एक्सेलन्स. एक्सपेक्ट, एक्सपेक्टेशन. कॉन्व्हर्स, कॉन्व्हर्सेशन. डिफेंड, डिफेन्स. डिपार्ट, डिपार्चर. डिस्कवर, डिस्कवरी. जज, जजमेंट. मूव, मूवमेंट. ओबे, ओबेडियन्स. सी, साइट. लाईव्ह, लाईफ. स्टील, स्टेल्थ. सीज, सीजर. स्टार्व, स्टार्वेशन. प्रोटेक्ट, प्रोटेक्शन. पनिश, पनिशमेंट. सर्व, सर्व्हिस. प्लीज, प्लेजर. हेट, हेटेड. नो, नॉलेज. तर ही होती वर्ब अँड इट्स ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. जे काही क्रियापद आहेत आणि त्या क्रियापदावरून जी काही ऍब्स्ट्रॅक्ट नाउन पडलेली आहेत ती. नाउन्स अँड देअर ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. आता मागच्या व्हिडिओमध्ये आताच आपण काय पाहिलं? वर्ब अँड इट्स ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. आता यामध्ये आपण काय पाहणार आहोत? नाउन्स अँड देअर ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, म्हणजे नामापासूनच ऍब्स्ट्रॅक्ट नाउन कोणकोणती बनलेली आहेत ते आपण पाहणार आहोत. नाउन अँड ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. एजंट, एजन्सी. हिरो, हिरोइझम. ऑथर, ऑथरशिप. कोवर्ड्स, कोवर्ड, कोवर्डाइज. बँकरप्ट, बँकरप्सी. कॅप्टन, कॅप्टनशिप. बेगर, बेगरी. बॉय, बॉयहुड. पॅट्रिओट, पॅट्रिओटिझम. पिलग्रिम, पिलग्रिमेज. मदर, मदरहुड. वुमन, वुमनहुड. किंग, किंगडम. ग्लटन, ग्लटनी. बॉन्ड, बॉन्डेज. राजकर, राजक्यालिटी. तर ही होती काही नाउन्स आणि त्यापासून बनलेली ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. नाउन्स अँड देअर ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ऍडजेक्टिव्ह अँड इट्स ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. विशेषण आणि त्यापासून बनलेले ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. तर ऍडजेक्टिव्ह आणि ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आपण पाहूया. ऍडजेक्टिव्ह आहे ब्रॉड,
त्याचं ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे ब्रीथ. ब्रॉड ब्रीथ. बिटर बिटरनेस. इग्नोरंट ignorance. जस्ट justice. ब्रेव bravery. क्रुअल cruelty. पुअर poverty. प्राऊड pride. calm calmness. decent decency. deep depth. dark darkness. short shortage. prudent prudence. humble humility. sane sanity. human humanity. vacant vacancy. true truth. strong strength. तर ही होती ऍडजेक्टिव्ह आणि त्यांच्यापासून बनलेली ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ऍडजेक्टिव्ह अँड इट्स ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजेच भाववाचक नाम म्हणजे काय आणि त्यांची एक्झाम्पल्स पाहिलेली आहेत. तसेच त्यांचे टाइप्स ऑफ ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आणि वर्ब नाउन आणि विशेषण. वर्ब नाउन अँड ऍडजेक्टिव्ह पासून बनलेली ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.